हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्माटॉक्स. आजचा जो टॉपिक आहे तो आहे टॅब्लेट्स. टॅब्लेट्स हा टॉपिक आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत. हा फार्मास्युटिक्स 1मधला युनिट 1 जे आहे त्यातला इंट्रोडक्शन टू डोसेज फॉर्म ह्यातला टॉपिक आहे किंवा पॉईंट आहे असं आपण म्हणूयात. आणि आज आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि डेफिनेशन हे सगळं बघणार आहोत. आणि सेकंड पार्टमध्ये त्याचे आपण टाईप्स बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूयात. तर टॅब्लेटमधलं आत्ता सगळ्यात आधी आपण बघूयात डेफिनेशन. टॅब्लेट म्हणजे काय असतं तर सगळ्यात आधी बघा इथं, टॅब्लेट्स आर डिफाइंड ॲज सॉलिड फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म्स कंटेनिंग ड्रग सबस्टन्सेस विथ और विदाउट सुटेबल एक्सिपियंट प्रिपेअर्ड आयदर बाय कंप्रेशन और मोल्डिंग मेथड्स. तर ह्या सगळ्या डेफिनेशनचा आपण अर्थ बघूयात. मराठीमध्ये टॅब्लेट्स आर डिफाइंड ॲज सॉलिड फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म्स. हे कसले डोसेज फॉर्म्स आहेत तर सॉलिड डोसेज फॉर्म्स आहेत ज्यामध्ये इट कंटेनिंग ड्रग्स सबस्टन्सेस विथ और विदाउट सुटेबल एक्सिपियंट, ज्यामध्ये ड्रग असणारच आहे कंपल्सरी, पण त्यामध्ये एक्सिपियंट असतीलही किंवा नसतीलही. प्रिपेअर्ड आयदर बाय कंप्रेशन और मोल्डिंग मेथड. कंप्रेशन मेथड म्हणजे कसं, डायरेक्ट पावडर जी असते ड्रग आणि एक्सिपियंटची ती मिक्स केली जाते, ती टॅब्लेट कंप्रेशन मशीनमध्ये ओतली जाते आणि ते पंच केली जाते. डाय आणि पंच असतात ज्यामध्ये ती प्रेस करून पावडर ही टॅब्लेट बनवली जाते. किंवा मोल्डिंग मेथड्स. मोल्ड म्हणजे काय, साच्यामध्ये ते जे काही पावडर किंवा त्याचं जे काही बनवलेलं आहे सॉलिड डो जो असेल तो या मोल्ड्समध्ये भरून त्याला तो मोल्डचा शेप घेऊन त्या टॅब्लेट बनवलेल्या असतात. तर टॅब्लेट्स ह्या ज्या आहेत ह्या सॉलिड डोसेज फॉर्म्स आहेत ज्यामध्ये ड्रग आणि एक्सिपियंट असतील किंवा नसतील, आणि ह्या ज्या आहेत ह्या कंप्रेशन किंवा मोल्डिंग या मेथड्सनी बनवलेल्या असतील. टॅब्लेट्स तुम्ही बऱ्याचदा बघितल्या असतील, आत्तापर्यंत कधी ना कधीतरी खाल्ली पण असेल. तर इथं खाली मी इमेज दाखवल्यात, ह्या अशा प्रकारच्या ह्या असतात त्या टॅब्लेट्स असतात. ही जी दिसते ही आहे कॅप्सूल, ही टॅब्लेट नाही आहे. कॅप्सूल आणि टॅब्लेटमधला डिफरन्स मी नंतर सांगेनच. सध्या टॅब्लेट बघून घ्या तुम्ही. आणि टॅब्लेट ह्या कंप्रेशन मेथडनं कशा बनतात याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली टॅब्लेटचं कंप्रेशन कसं केलं जातं. तर ही झाली डेफिनेशन. पुढं बघूयात ॲडव्हान्टेजेस. तर बघा, पहिली जी ॲडव्हान्टेज आहे ती आहे इलिगंट इन ॲपिअरन्स. दिसायला कशा असतात, इलिगंट असतात, छान असतात, सुंदर असतात. तर ही पण एक ॲडव्हान्टेजेस झाली. तर त्याचे वेगवेगळे कलर आणि तो जो ॲपिअरन्स आहे एकदम स्मूथ राऊंड शेप किंवा वेगवेगळे शेप हे बघून सुद्धा पेशंट्सना खायची इच्छा होते. तर इलिगंट इन ॲपिअरन्स हा सुद्धा एक ॲडव्हान्टेज म्हणू शकतो आपण. सेकंड आहे कन्व्हिनियंट टू स्वॅलो. खाण्यासाठी आपल्याला गिळण्यासाठी सोपा डोसेज फॉर्म आहे. जास्त काही त्याला बनवायची किंवा दुसऱ्या कोणत्या पद्धतीने घ्यायची गरज नाही आहे. टॅब्लेट घेऊन ती इझिली खाऊ शकतात. त्यानंतर सिम्पल अँड इकॉनॉमिकल डोसेज फॉर्म आहे. दिसायला सिम्पल आहे आणि बनवायलाही सिम्पल आहे. इकॉनॉमिकल आहे, खूप जास्त कॉस्ट येत नाही बनवण्यासाठी. नेक्स्ट बघा डोसेज ॲडव्हान्टेजेस. प्रोव्हाइड प्रोलॉंग स्टॅबिलिटी टू ड्रग. तर ॲक्च्युली सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये असल्यामुळं त्यातला जो काही ड्रग आणि एक्सिपियंट असतात ते जास्त काळासाठी स्टेबल असतात. एक्सपायरी डेट ही टॅब्लेटची जास्त होऊ शकते, का तर सॉलिड डोसेज फॉर्म्समध्ये असल्यामुळं स्टेबल जास्त दिवसांसाठी राहणार आहेत. नेक्स्ट आहे कन्व्हिनियंट फॉर्म टू पॅक, शिप अँड ट्रान्सपोर्ट. पॅकिंगसाठीही सोपा डोसेज फॉर्म आहे. पॅक करताना म्हणजे जे काही बॉक्सेसमध्ये टॅब्लेट भरल्या जातात, म्हणजे जे टॅब्लेटचे जे सॅचेट्स आहेत ते जे पॅक आहेत ते, त्यानंतर ते बॉक्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी सुद्धा सोपे आहेत. गाड्यांमध्ये भरण्यासाठी सुद्धा सोपे आहेत. तर हे सगळं जो डोसेज फॉर्म आहे तो पूर्णतः इझी आहे. जसं की आता तुम्ही बघा लिक्विड डोसेज फॉर्म घेतले, जसे की सिरप आहे किंवा इतर कुठले त्याची प्लास्टिकची बॉटल असू देत किंवा काचेची बॉटल असू देत. काच असेल तर जास्तच रिस्की होतं, व्यवस्थित त्याला पॅकिंग करा. त्यानंतर त्याचं ओझं पण जास्त होतं लिक्विड डोसेज फॉर्म असल्यामुळं. ॲज कम्पेअर टू दॅट टॅब्लेटच्या आहेत त्या ओझं कमी असतं, वेट कमी असतं, पॅक करणं सोपं पडतं आणि ट्रान्सपोर्टलाही, का तर कमी जागेत जास्त टॅब्लेट मावू शकतात, त्यासाठी ट्रान्सपोर्टलाही सोपं पडतं. नेक्स्ट आहे प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन मार्क कॅन बी प्रिंटेड ऑन टॅब्लेट सरफेस. आता हे ब्रँडिंगसाठी किंवा तो प्रोडक्ट ओळखून येण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी आपण हे करू शकतो, म्हणजे मार्क काहीतरी प्रिंट करू शकतो. जसं की सोल्युशन असेल किंवा इतर डोसेज फॉर्म इंजेक्शनचं, सलाईनचं,
तर ह्या डोसेज फॉर्ममध्ये त्या पर्टिक्युलर ड्रगवरती किंवा जो काही डोसेज फॉर्म आहे आतल्या लिक्विडवरती आपण मार्क कोणताही प्रिंट करू शकत नाही. बाहेरच्या बॉटलच्या स्टिकरवरती करू शकतो, पण टॅबलेटमध्ये काय होतं की डायरेक्ट टॅबलेटवरतीच आपण मार्किंग करू शकतो. तर हा एक ॲडव्हान्टेज होतो. नेक्स्ट आहे वाईड रेंज ऑफ टॅबलेट टाईप्स आर अवेलेबल ऑफरिंग अ रेंज ऑफ फंक्शनॅलिटीज. तर बऱ्याच प्रकारच्या टॅबलेट्स अवेलेबल आहेत, त्यामुळं एक फंक्शनल होऊन जाते आणि बरीच व्हरायटी आपल्याला टॅबलेटमध्ये मिळून जाते. नेक्स्ट आहे मे कंटेन मोर दॅन वन ड्रग फॉर कॉम्बिनेशन इफेक्ट्स. आता टॅबलेटमध्ये असू शकतं की एक ड्रग पण आहे त्यामध्ये किंवा मल्टिपल ड्रग्स पण त्या एकाच टॅबलेटमध्ये ॲड केलेल्या असतात, ज्यामुळं काय होतं की कॉम्बिनेशन इफेक्ट येतो. म्हणजे ऑब्व्हियसली ते कम्पॅटिबिलिटी बघूनच मगच ॲड केले जातात. म्हणजे कुठल्याही ड्रगसोबत ॲड केला जात नाही. तर जे कुठले ड्रग एकमेकांसोबत चालू शकतात, ज्याचा दुसरा काही ॲडव्हर्स इफेक्ट येणार नाही, अशा वेळेलाच ते ड्रग ॲड केले जातात एका सिंगल टॅबलेटमध्ये. आणि ह्याचा ॲडव्हान्टेज काय होतो, तर एका ड्रगचं जे यूज आहे किंवा त्याचं जे काही इफेक्ट आहे तो दुसऱ्या ड्रगमुळे वाढवला जाऊ शकतो. ह्याला आपण काय म्हणतो, कॉम्बिनेशन इफेक्ट. म्हणजे जास्त इफेक्टिव्ह त्या टॅबलेटला बनवण्यासाठी हे ड्रग 2-3 ड्रग एकत्र करून एक टॅबलेट बनवली जाऊ शकते. तर हे पण एक चांगला ॲडव्हान्टेज आहे. अनप्लीझंट टेस्ट कॅन बी मास्क बाय शुगर कोटिंग. तर ही खराब जी टेस्ट असते टॅबलेटची, ही जर का त्यातले ड्रग एक्सिपेंट खूप खराब टेस्टचे आहेत, अशा केसमध्ये त्याला शुगर कोटिंग देऊन ह्याची जी काही खराब टेस्ट आहे ती मास्क केली जाते. जेव्हा पेशंट ती टॅबलेट घेणार आहे ती काही चावून खात नसतो, म्हणजे त्याची एकदम लहान लहान पावडर करून खात नाही, जिभेवरती डिरेक्टली प्लेस करतो, पाण्यासोबत ते खाऊन टाकतो. अशा वेळेला त्याचा जो काही कोट असेल त्याचीच टेस्ट थोडीफार जिभेवरती राहते. आज जो काही ड्रग एक्सिपियंट असेल त्याची टेस्ट जिभेवरती राहणार नाही आहे. त्यामुळे ही जी काही खराब टेस्ट असेल, बिटर टेस्ट असेल, कडू टेस्ट असेल, तर ही या पद्धतीनं मास्क केली जाऊ शकते, शुगर कोटिंग केलं जाऊ शकतं. त्यामुळं हे एक ॲडव्हान्टेजेस आहे. जर का सोल्युशन असेल, सिरप असेल किंवा सोल्युशन्स असतील, ह्या केसमध्ये काय होतं, तर खराब टेस्ट असलेले ड्रग एक्सिपेंट आपण त्या पद्धतीनं देऊ शकत नाही किंवा त्या डोसेज फॉर्ममध्ये बनवू शकत नाही. ते पेशंटच्या तोंडामध्ये जास्त वेळ राहणारं डोसेज फॉर्म आहे. त्यामुळे ते खराब टेस्ट आल्यामुळं पेशंट ते खाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळं टॅबलेटच्या बाबतीत हा एक ॲडव्हान्टेज आहे की त्याला शुगर कोटिंग करू शकतो आपण जर का बिटर टेस्ट असेल ड्रगची तर. नेक्स्ट बघा, इट डोंट रिक्वायर एनी मेजरमेंट ऑफ डोस अँड प्रोव्हाइड्स ॲक्युरेट डोस. आता ह्याच्या आधी जर का तुम्ही ग्रॅन्युल्सचा व्हिडिओ बघितला असेल, पावडरचा व्हिडिओ बघितला असेल, तर बघा त्यात काय होतं की डोस मेजर करून घ्यायला लागतो. जर का बल्क क्वांटिटीमध्ये असेल तर त्याचा डोस मोजून घ्यायला लागेल. सिरप असेल, सोल्युशन असेल, लिक्विड डोसेज फॉर्म असेल, तर त्याचा काय करायला लागेल, आपल्याला डोस मोजून घ्यायला लागेल. म्हणजे ते जे काही त्याच्या बरोबर मेजरमेंटचं जे काही माप असतं त्यामध्ये डोस होता आणि ते डोसेज फॉर्म होता आणि तो मोजून घ्या. किंवा पावडर बल्क क्वांटिटीमध्ये असेल त्यातला जो काही स्पून असेल त्यानं मोजून घ्या. तर टॅबलेटच्या बाबतीत असं होत नाही. शक्यतो एक सिंगल टॅबलेट पॅकेटमधून घ्यायची आणि ती खाऊन टाकायची. तर त्यामुळं डोस ॲक्युरेसी प्लस डोस मोजून घेण्याची झंझट नाही. त्यामुळं हे एक ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आहे इझी टू स्वॅलो दस हॅव हाय लेवल ऑफ पेशंट ॲक्सेप्टेबिलिटी. तर खाण्यासाठी सोपं आहे. सिरप जास्त वेळ तोंडात राहणार आहे, जर का खराब टेस्ट असेल तर घेऊच शकणार नाही पेशंट. ग्रॅन्युल्सचं जर का लिक्विड घेतलं तर ते लिक्विड बनवा मग घ्या. आणि त्यामुळं त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे काय आहे तर सोपं आहे. एक टॅबलेट काढली की पटकन खाऊन टाकली, स्वॅलो करण्यासाठी सोपं आहे. त्यामुळं पेशंट जे आहे हा डोसेज फॉर्म जास्त एक्सेप्ट करतात, जो काही टॅबलेट डोसेज फॉर्म आहे हा. नेक्स्ट आहे ॲक्युरेट अँड स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग कॅन बी इनकॉर्पोरेटेड. आता काय होतं, जर का एकदम कमी अमाऊंटचा जरी ड्रग द्यायचा असेल तरी पण आपण त्याची टॅबलेट बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ एक्सिपियंट्स. म्हणजे ड्रग एकदम कमी अमाऊंट घ्या, एक्सिपियंट जास्त अमाऊंटमध्ये मिक्स करून त्याची एक प्रॉपर आपण टॅबलेट बनवू शकतो. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. जरी खूप कमी अमाऊंटमध्ये ड्रग द्यायचा असेल तरी पण तो आपण टॅबलेटच्या मार्फत देऊ शकतो पेशंटला. नेक्स्ट आहे टॅबलेट्स आर इझी टू डिवाइड इंटू हाफ्स अँड क्वार्टर्स वेनेवर फ्रॅक्शन डोस रिक्वायर्ड. जर का टॅबलेट म्हणजे डोस कमी घ्यायचा आहे पण त्याची एक टॅबलेट आहे समजा 100 mgची, डोस द्यायचा आहे 50 mg, पण त्या टॅबलेटमध्ये व्हेरियंट अवेलेबल नाही आहेत, फक्त 100 mgचाच व्हेरियंट अवेलेबल आहे. तर अशा केसमध्ये
डॉक्टर्स तुम्हाला प्रिस्क्राईब करतील की हाफ टॅबलेट घ्या. अशा वेळेला ते आपण हाफ करून टॅबलेट घेऊ शकतो. आता ह्याच्यावरती पण मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे की गोळी अर्धी का तोडू नये. तर कधी आपण हे फ्रॅक्शन डोस घेऊ शकतो. फ्रॅक्शन डोस म्हणजे काय, अर्धी तोडून किंवा त्याचे चतकोर टॅबलेट अशी तोडून कधी घेऊ शकतो आणि कधी घेऊ शकत नाही, हा तो व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल. तर जेव्हा डॉक्टर सजेस्ट करतील अशाच वेळेला तुम्ही हे टॅबलेट घेऊ शकता. पण ही पण एक ॲडव्हान्टेज आहे की जर का व्हेरियंट अवेलेबल नसतील तर तुम्ही क्वार्टर्समध्ये किंवा हाफमध्ये ते टॅबलेट ब्रेक करून घेऊ शकता. तर हे झाले ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे डिसॲडव्हान्टेजेस. आता टॅबलेटचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, काय तोटे आहेत हे बघूयात. तर सगळ्यात आधी चिल्ड्रन अँड एल्डर्स फाइंड डिफिकल्टीज इन स्वॅलोइंग टॅबलेट्स. सगळ्यात मेजर इश्यू टॅबलेटसोबतचा की जे काही लहान मुलं असतील, एकदम नवजात आहेत, आत्ताच जन्मलेले आहेत किंवा अप टू 2 to 3 इयर्स म्हणूयात आपण, त्यांना टॅबलेट कशी खायची हे समजणार नाही आहे, अडकून बसू शकतं, चॉकिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेच एल्डर्स म्हणजे खूप वयस्कर आहेत, बेड रिडन आहेत, म्हणजे बेडवरती बेड रेस्टच आहे त्यांना कंटिन्युअसली, असे एल्डर पेशंट ही टॅबलेट घेऊ शकत नाहीत, त्यांना खाता येणार नाही आहे. हा एक महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज किंवा मेन डिसॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे टॅबलेट रिक्वायर्स मेनी ट्रायल्स टू फाइंड गुड कम्पॅटिबिलिटीज बिटवीन ड्रग अँड एक्सिपियंट. आता असं नाही होत की कुठलाही ड्रग घ्या आणि त्याच्यासोबत सेम एक्सिपियंट जातील, सेम एक्सिपियंट वर्क करतील. तर ड्रग अशा वेळेला कम्पॅटिबिलिटी बघायला लागते. एखादा ड्रग घेतला तर त्याच्यासोबत कुठले एक्सिपियंट सूट होत आहेत, कुठले नाहीत होत, कुठल्याची ॲडवर्स रिॲक्शन येते किंवा त्याची स्टॅबिलिटी राहत नाही आहे कुठल्या एक्सिपियंटमुळे ड्रगची, हे सगळं चेक करायला लागतं. ह्याला आपण म्हणतो कम्पॅटिबिलिटी. किती ते एकमेकांना सोबत जुळवून घेत आहेत, कम्पॅटिबल किती राहत आहेत ड्रग आणि एक्सिपियंट, हे चेक करणं खूप महत्त्वाचं असतं. जर का ते कम्पॅटिबल नसतील तर त्याचा एक ॲडवर्स इफेक्ट येऊ शकतो किंवा त्याचे टॅबलेट जी आहे ती अनस्टेबल होऊ शकते. ती स्वतः टॅबलेट म्हणजे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जाणारच नाही आहे किंवा त्याची रिझल्टच देणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर ह्यासाठी काय होतं, हे ड्रग आणि एक्सिपियंटची जी कम्पॅटिबिलिटी आहे ती चेक करण्यासाठी भरपूर ट्रायल घ्यायला लागतात. ह्यामुळे काय होणार आहे, वेळ, त्यानंतर पैसा, मशिनरी, हे सगळं किंवा माणसं, हे सगळं त्यामध्ये गुंतून राहणार आहे. खूप जास्त त्यावरती खर्च होणार आहे, एक्सपेन्स वाढणार आहे. तर हे एक डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग्ज फ्रॉम टॅबलेट्स शोज इंटर पेशंट व्हेरिएशन. आता पेशंट वेगवेगळे आहेत, एकाच वयाचे 2 व्यक्ती घेतले किंवा वेगवेगळ्या जेंडरचे असतील किंवा एक लहान मूल म्हणजे त्या रेंजमधलं 17 वर्षाचं आहे, एक 35 वर्षाचा व्यक्ती आहे, तर ह्या दोघांमध्ये काय होऊ शकतं, एकच टॅबलेट म्हणजे सेम टॅबलेट दिली आपण, सेम डोस दिला तरी पण ते ॲब्सॉर्ब व्हायला वेगवेगळा वेळ लागू शकतो किंवा ॲब्सॉर्ब कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते. तर हे ॲब्सॉर्प्शनचा एक व्हॅरिएशन राहतं पेशंट टू पेशंट. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. आता ॲब्सॉर्प्शनवरतीच सगळा म्हणजे पुढं गेम आहे, आपण असं समजूयात की जर का ॲब्सॉर्प्शन चांगलं झालं टॅबलेटचं तरच रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार आहेत, लवकर मिळणार आहेत. जर का ॲब्सॉर्प्शनच लवकर झालं नाही किंवा ॲब्सॉर्प्शन झालंच नाही, अशा केसमध्ये काय होणार आहे, रिझल्ट मिळणारच नाही आहेत, त्या टॅबलेटचा इफेक्टच होणार नाही आहे आपल्या बॉडीवरती. तर हा एक डिसॲडव्हान्टेज राहतो की पेशंट टू पेशंट व्हेरिएशन राहतं टॅबलेट ॲब्सॉर्ब होण्यामध्ये. नेक्स्ट आहे हायली अमॉर्फस अँड लो डेन्स सबस्टन्सेस आर व्हेरी डिफिकल्ट टू कंप्रेस. आता काय होतं, जर का पावडर व्यवस्थित असेल म्हणजे खूप जास्त ॲमॉर्फस म्हणजे कशी, तुम्हाला सगळ्यांना जनरल एक्झाम्पल पॉन्ड्सची पावडर किंवा टाल्क पावडर जी असते आपण रेग्युलरली यूज करतो, ती तुम्ही हातात घेतली तर काय होतं, असं तुम्ही चिमटीमध्ये धरली तर एकदम स्मूथ लागते. तर ते काय म्हणतो आपण त्याला ॲमॉर्फस, खूप लहान पार्टिकल्स आणि हातातून निसटते असं म्हणूयात. अशी पावडर कंप्रेस होईल का, तुम्ही अशी पावडर हातात घेतली आणि ती अशी दुसऱ्या हाताने टाळी वाजवली तर काय होणार, उडून जाते बघा. सेम तसंच जर का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला आपल्या चॅनलवरचा टॅबलेट कशी कंप्रेस होते, तर त्यामध्ये तुमच्या बघताना लक्षात येईल की जर का ॲमॉर्फस पावडर असेल ती पंच करताना काय होणार आहे, उडून जाणार आहे सगळीकडं, लवकर पंच होणार नाही आहे किंवा कंप्रेस होणार नाही आहे. त्यामुळं हा एक डिसॲडव्हान्टेज राहतो की हायली ॲमॉर्फस ज्या पावडर्स असतील तर त्या कॉम्प्रेशनला खूप प्रॉब्लेम देणार आहेत, अशा पावडर्स टॅबलेट बनवणं अवघड होणार आहे.
नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे पुअर वेटिंग अँड स्लो डिझॉल्युशन ड्रग्स कॅन नॉट बी फॉर्म्युलेटेड ॲज अ टॅबलेट. तर जे काही ड्रग्ज आहेत ज्यांची की डिझॉल्युशनच खूप रेट कमी आहे किंवा वेटिंग कमी आहे. वेटिंग म्हणजे काय, तर पाण्यात टाकल्यानंतर लवकर त्या पाणी ॲब्सॉर्ब करू शकत नसतील किंवा आपल्या पोटात गेल्यानंतर त्या लिक्विडमध्ये आपल्या पोटातल्या लवकर त्या ॲब्सॉर्ब होऊ शकत नसतील किंवा डिझॉल्व होऊ शकत नसतील. अशा वेळेला ह्या टॅबलेट आपण फॉर्म करू शकत नाही. का तर डिझॉल्व लवकर होत नाही आहेत, ते पाणी ॲब्सॉर्ब करून घेत नाही आहेत. पोटातलं जे काही लिक्विड आहेत, जेव्हा ते टॅबलेट स्वतः ॲब्सॉर्ब करून घेईल तेव्हाच ते काय होणार आहेत, डिझॉल्व होणार आहेत. तर जर का हे सगळं कमी असेल प्रॉपर्टीज, तर अशा वेळेला टॅबलेट त्याची बनवू शकत नाही. का तर ॲब्सॉर्प्शनच लो राहणार आहे, आपल्या शरीरामध्ये ते इफेक्ट दाखवणार नाही आहेत. नेक्स्ट आहे मे एक्झर्ट इरिटंट इफेक्ट ऑन GI ट्रॅक. आता टॅबलेट घेतली त्यानंतर काय होतं, ते आपल्या GI ट्रॅकमध्ये जाते आणि तिथं ती थांबते. ती ॲब्सॉर्ब व्हायला काय होणार आहे, वेळ लागणार आहे. मग अशा वेळेला काय होणार, जास्त वेळ तिथं थांबल्यामुळं, एकाच जागेला थांबल्यामुळं तिथं इरिटेशन होऊ शकतो. का तर त्यात ऑब्व्हियसली ड्रग आणि एक्सिपियंट आहेत जे आपल्या होल बॉडीसाठी बनवलेले आहेत, होल बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी. पण जेव्हा ती फक्त एकाच ठिकाणी GI ट्रॅकमध्ये, म्हणजे त्याचं डिझॉल्युशन होईपर्यंत, ॲब्सॉर्प्शन होईपर्यंत आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये ती तिथंच राहणार आहे. तर अशा वेळेला काय होणार आहे, ते GI ट्रॅकला इरिटेशन होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट आहे मेनी टाइम्स स्पेशली डिझाईन टॅबलेट्स आर नॉट इकॉनॉमिकल. जर का मगाशी मी म्हटलं तुम्हाला ॲडव्हान्टेजेसमध्ये की इकॉनॉमिकल आहे, स्वस्त आहे बनवण्यासाठी, पण जर का स्पेशली डिझाईन केले असतील, खूप महागडा ड्रग असेल, खूप महागडे एक्सिपियंट असतील किंवा वेगळ्या टेक्निकने बनवलेली असेल, तर अशा वेळेला ती काय होणार आहे, टॅबलेट खूप स्वतःच ती टॅबलेट महाग होणार आहे. तर हे काय होतं, स्पेशली डिझाईन टॅबलेट्स ज्या आहेत त्या कॉस्टली असू शकतात. लिक्विड ड्रग्ज आर डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट इन टॅबलेट. जर का ड्रगच लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर टॅबलेट आपण कशी बनवणार, टॅबलेट बनवू शकत नाही. सॉलिड डोसेज फॉर्म त्याचा आपण बनवू शकत नाही. तेच जर का ड्रग सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याची सॉलिड फॉर्ममधली टॅबलेट बनवू शकतो. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. तर हे झाले टॅबलेटची डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाकायलाही विसरू नका. थँक्यू.